नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल बोलणार आहोत. महसूल आणि वन विभागाने जी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना आणली आहे, तिचं अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत. तलाठी मित्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इथे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामकाजांबद्दल, महसूल विभागातील ताज्या अपडेट्स, शासन निर्णय आणि इतर महत्त्वाच्या बाबींबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर योजनांचे अपडेट्सही दिले जातात. आमचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे. तर नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की सुरू ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण टप्प्याटप्प्याने ही संपूर्ण योजना समजून घेणार आहोत. म्हणजे सगळ्यात आधी योजनेची ओळख करून घेऊ, मग ती राबवण्यासाठी काय रचना केली आहे ते पाहू, त्यानंतर वेगवेगळ्या विभागांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, पैसा कुठून येणार आहे, महत्त्वाचे नियम काय आहेत आणि शेवटी यातून आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत हे सगळं आपण बघणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे योजनेची ओळख. म्हणजे ही नवीन योजना आणण्याची गरजच का पडली, यामागची मूळ कारणं काय होती, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा प्रश्न मला खात्री आहे की अनेक शेतकरी बांधवांना आणि त्यांच्या समस्या अगदी जवळून पाहणाऱ्या आपल्या तलाठी मित्रांना खूप ओळखीचा वाटत असेल. हीच तर मूळ समस्या आहे ज्यावर ही योजना काम करणार आहे. आता बघा, या समस्या काही नवीन नाहीत, पण विशेष गोष्ट ही आहे की शासनाने स्वतः या शासन निर्णयात या सगळ्या अडचणी मान्य केल्या आहेत. पेरणी, कापणी, मालाची वाहतूक या सगळ्यासाठी पक्का रस्ता हवा. आता ट्रॅक्टरसारखी यंत्रसामुग्री वाढली आहे, रस्त्यांवर अतिक्रमणं झाली आहेत आणि जे रस्ते आहेत त्यांची अवस्था तर खूपच खराब आहे. या सगळ्यामुळेच एका नवीन आणि प्रभावी योजनेची गरज होती. आणि याच सगळ्या समस्यांवर एक थेट आणि आधुनिक उपाय म्हणून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना समोर आली आहे. ही महसूल विभागाची एक स्वतंत्र योजना आहे आणि तिचा मुख्य उद्देश आहे यंत्रांच्या मदतीने रस्त्यांची कामं जलद गतीने पूर्ण करणे. ठीक आहे, योजना काय आहे ते कळालं, पण ती राबवणार कोण आणि कशी? तर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक स्पष्ट त्रिस्तरीय म्हणजे 3 टियर समिती प्रणाली तयार करण्यात आली आहे. चला ती समजून घेऊया. सगळ्यात वरच्या स्तरावर आहे राज्यस्तरीय समिती. या समितीचे अध्यक्ष स्वतः महसूल मंत्री असतील. या समितीचं मुख्य काम काय, तर संपूर्ण योजनेवर लक्ष ठेवणं, काही मोठे धोरणात्मक बदल करायचे असतील तर ते सुचवणं आणि जिल्ह्यानुसार निधीचं वाटप करणं. त्याच्या खालच्या स्तरावर येते जिल्हास्तरीय कार्यकारी समिती, ज्याचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. या समितीची जबाबदारी योजनेला प्रसिद्धी देणं, स्थानिक पातळीवर काही अडचणी आल्या तर त्या सोडवणं आणि रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या मशिनरीचे दर निश्चित करणं ही आहे. आणि सर्वात महत्त्वाची जी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणार आहे ती म्हणजे विधानसभा मतदारसंघ स्तरीय समिती. स्थानिक आमदार या समितीचे अध्यक्ष असतील. कामांना प्रशासकीय मान्यता देणं, काम करणारी एजन्सी निवडणं आणि कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणं ही सगळी महत्त्वाची कामं हीच समिती पाहणार आहे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. योजनेची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी नक्की कोणत्या विभागावर कोणती जबाबदारी टाकण्यात आली आहे, म्हणजे कोण काय करणार ते पाहूया. तर प्रक्रिया अगदी स्पष्ट ठेवली आहे. सगळ्यात आधी ग्रामपंचायत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आराखडा बनवेल आणि सामोपचाराने अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करेल. जर ते शक्य झालं नाही तर महसूल विभाग म्हणजे तहसीलदार कायदेशीर कारवाई करतील आणि या कारवाईच्या वेळी संरक्षणासाठी पोलीस विभाग मदत करेल. यातून सगळ्या विभागांमधला समन्वय दिसतो. आता आपल्या तलाठी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचे मुद्दे. शासन निर्णयानुसार अतिक्रमण काढताना आणि बांधकाम सुरू असताना तलाठ्यांनी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. कामासाठी माती आणि मुरुम उपलब्ध करून देणं आणि त्याचा गैरवापर होणार नाही याची खात्री करणं ही सुद्धा त्यांचीच जबाबदारी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या कामात उशीर झाल्यास त्याची जबाबदारी तहसीलदारांवर निश्चित करण्यात आली आहे. पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कोणत्याही योजनेसाठी निधी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. चला तर मग पाहूया या योजनेसाठी शासनाने निधीची उपलब्धता कशी केली आहे.
निधीचे 3 मुख्य स्रोत आहेत. एक म्हणजे सरकार थेट अर्थसंकल्पात तरतूद करेल, दुसरा कंपन्यांकडून मिळणारा CSR निधी आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे इतर विविध सरकारी योजनांच्या निधीचं एकत्रीकरण, ज्याला आपण अभिसरण म्हणतो. आणि ही खरंच खूप प्रभावी गोष्ट आहे. या योजनेसाठी तब्बल 14 वेगवेगळ्या सरकारी योजनांमधून निधी वापरण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये 15वा वित्त आयोग, आमदार खासदार निधी, खनिज निधी, ग्रामपंचायतीचं स्वतःचं उत्पन्न आणि आदिवासी भागांसाठीच्या विशेष योजनांचाही समावेश आहे. यामुळे निधीची कमतरता भासणार नाही, हे नक्की. आता आपण काही महत्त्वाच्या नियमांवर आणि प्रक्रियांवर नजर टाकूया, जे अधिकारी आणि शेतकरी या दोघांनाही माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. तर हा आकडा लक्षात ठेवा. अतिक्रमण काढण्यासाठी फक्त 7 दिवसांची नोटीस दिली जाईल. यावरून योजनेचा वेगवान कारवाईवर किती भर आहे हे अगदी स्पष्ट होतं. हा या योजनेतील सर्वात महत्त्वाचा नियम आहे. शासनाने स्पष्ट केलं आहे की या रस्त्यांसाठी कोणतीही जमीन संपादित केली जाणार नाही. हे रस्ते फक्त सरकारी जागेवर किंवा शेतकऱ्यांनी स्वेच्छेने दान दिलेल्या जमिनीवरच बनतील. आणि जे शेतकरी जमीन दान करतील त्यांना रीतसर नोंदणीकृत दानपत्र करून देणं बंधनकारक असेल. याशिवाय काही छोटे पण महत्त्वाचे नियम आहेत. जसं की मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी कोणतेही शुल्क नाही. माती मुरुमसाठी रॉयल्टी माफ आहे. कंत्राटदाराला कामाच्या गुणवत्तेची हमी द्यावी लागेल आणि रस्त्यांची नोंद ग्रामपंचायतीच्या दफ्तरी केली जाईल. हे सगळे नियम काम अधिक सोपं आणि पारदर्शक करण्यासाठी आहेत. चला, तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी या योजनेचा तलाठी आणि शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष अर्थ काय आहे हे आपण सारांश रूपात पाहूया. अधिकाऱ्यांसाठी ही योजना म्हणजे रस्त्यांचे जुने प्रश्न सोडवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे, ज्यात जबाबदाऱ्या स्पष्ट आहेत आणि निधीचीही सोय आहे. तर शेतकरी बांधवांसाठी याचा अर्थ आहे की आता आपल्या शेतापर्यंत चांगला रस्ता मिळवण्यासाठी एक निश्चित मार्ग मिळाला आहे, तोही आपली जमीन न गमावता आणि अतिक्रमणाच्या त्रासाशिवाय. जर आपल्याला ह्या योजनेचा संपूर्ण आणि मूळ शासन निर्णय सविस्तर अभ्यासासाठी हवा असेल तर कृपया आपला व्हॉट्सअप नंबर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही आपल्याला त्याची PDF फाईल पाठवू. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तलाठी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आता शासनाने इतकी स्पष्ट योजना आणि रचना दिली आहे, तर आपल्या गावात किंवा परिसरात शेतरस्ता बनवण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा कोणता असू शकतो असं वाटतं? आपले विचार आणि अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.